Hello guys, this is Shubham from Gradex Academy. Welcome back you all to the YouTube channel of Gradex Academy. आज आपण बॅच अपेक्स बद्दल समजून घेणार आहे. बॅच अपेक्स कशा प्रकारे लिहायचा असतो आणि कशा प्रकारे त्याला आठवता येईल, राईट? तुम्ही जर खूप साऱ्या इंटरव्ह्यूज द्याल, राईट, TCS, डेलॉइट या कंपनीजमध्ये तुम्हाला बॅच अपेक्स लिहायला लावायला लावतात, राईट? तर तुम्हाला तो कसा लिहिता येईल, कशा प्रकारे तुम्ही मेमराईज करू शकता, कशा प्रकारे आठवण ठेवू शकता, त्यासाठी मी आज तुम्हाला गाईड करणार आहे. सो फर्स्टली लेट्स लेट्स सी व्हॉट इज बॅच एपेक्स. बॅच एपेक्स काय आहे? बॅच एपेक्स इज अ असिंक्रोनस एपेक्स, राईट? एक असिंक एपेक्स सर्व्हिस आहे, राईट, जी आपण यूज करत आहे प्रोसेस्ड डेटा पॅरलली, राईट, ज्यामध्ये आपण प्रोसेस करू शकत असतो डेटा, राईट, जॉब्स पॅरलली. Right? Okay, perfect. What is mean by processing a data load jobs parallelly? याचं मिनिंग काय? सिंपल आहे, राईट? एक एक्झाम्पलने समजून घेऊ आपण, राईट? इमॅजिन दिस गाईज अ सिंगल लेन रोड. हा सिंगल लेन रोड आहे. या लेन मध्ये, राईट, दिस इज द कार. एक कार आहे, राईट? ओके, राईट. कार ए आपण कन्सिडर करू याला, राईट? आता हे या सिंगल रोड वरून फक्त आणि फक्त एकच कार ट्रॅव्हल होऊ शकते एका टाइमला, राईट? जर मला दुसरी कार, दॅट इज कार बी, राईट, या रोड वरून जर पास करायची असेल तर इट इज नॉट पॉसिबल. का बरं? कारण जोपर्यंत कार ए क्रॉस नाही करत तोपर्यंत कार बी ही वेट करेल, राईट? आणि त्याच्या मागे मागे आपण पॅरलली त्याला म्हणजे पास करू शकतो. ओके, दिस इज कॉल्ड ॲज सिंक्रोनस प्रोसेस, राईट? याला काय म्हणत आहे आपण? लाईन प्रोसेसिंग. लाईन प्रोसेसिंग, राईट, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिंक्रोनस प्रोसेस. त्यालाच आपण सिंक्रोनस प्रोसेस पण म्हणत आहे, राईट? सिंक्रोनस म्हणजे लाईन बाय लाईन, वन बाय वन होत आहे, राईट? ओके, व्हॉट इज बॅच एपेक्स? बॅच एपेक्स इज नथिंग बट द पॅरलल प्रोसेसिंग. म्हणजे एक आपल्याकडे इमॅजिन करा 5 लेनचा हायवे आहे, राईट? या हायवेवरून 5 कार्स पॅरलली जाऊ शकतात अँड दिस इज कार ए, राईट? आता एक कार बी, राईट, इथून कुठून चाललेली आहे, राईट? तर कार ए वर त्याची काहीच डिपेंडन्सी नाही राहणार. म्हणजे कार ए, राईट, ही त्याच्या स्पीडनी प्रोसेस होत आहे आणि कार बी त्याला ओव्हरटेक करून पॅरलली, राईट, समोर जाऊ शकते. त्याला आपण म्हणत आहे असिंक्रोनस प्रोसेस सर्व्हिसेस. इट इज कॉल्ड एज असिंक्रोनस प्रोसेस सर्व्हिसेस. असिंक्रोनस, राईट? असिंक प्रोसेस, राईट, याला आपण असिंक्रोनस प्रोसेस म्हणत आहे. ओके, राईट. आता याला समजून घेऊ आपण, राईट? बॅच एपेक्स ऍक्च्युली काय आहे? बॅच एपेक्स इज अन इंटरफेस. बॅच एपेक्स हा एक इंटरफेस आहे. इंटरफेस, राईट? इंटरफेस म्हणजे काय? इट इज अ स्पेशल क्लास, राईट? एक स्पेशल क्लास आहे, राईट? राईट, जो आपण जो प्री डिफाईन्ड आहे अपेक्स मध्ये. बॅच अपेक्स इज द प्री डिफाईन्ड क्लास गाईज, राईट? ओके, जो आपण एखाद्या क्लासला बॅचेबल इम्प्लिमेंट करतो, राईट? म्हणजे काय? म्हणजे बॅच अपेक्स जो असतो, राईट, तो एखाद्या क्लासवर आपण इम्प्लिमेंट करत असतो. एक्झाम्पलने समजून घेऊ, राईट? login.salesforce.com, right? I will log in shubham10@gradex.in, new @1234, right? 5 लॉग इन. परफेक्ट, राईट? मी लॉग इन होऊन जातो, राईट? लॉग इन झाल्यानंतर मी एकदा बॅच अपेक्स लिहितो, राईट? बॅच अपेक्स ऍक्च्युली काय? एक इंटरफेस आहे. म्हणजे मी डेव्हलपर कन्सोल लोड करेल. दिस इज माय डेव्हलपर कन्सोल गाईज, राईट? आय विल क्लोज एव्हरीथिंग अँड आय विल क्रिएट न्यू क्लास. एक नवीन अपेक्स क्लास क्रिएट करतो, राईट? याला मी बॅच अपेक्स एक्झाम्पल, राईट? परफेक्ट, राईट, नाव दिलाय, एक क्लास क्रिएट झालाय, राईट? बॅच एपेक्स काय? एक इंटरफेस आहे. इंटरफेस म्हणजे काय? इट नीड्स टू बी इम्प्लिमेंटेड ऑन द क्लास, राईट? इम्प्लिमेंटेड इम्प्लिमेंटेड सॉरी, इम्प्लिमेंट्स, राईट? इम्प्लिमेंट्स असते. बॅच एपेक्स इम्प्लिमेंट्स, राईट, ऑन डेटाबेस डॉट बॅचेबल, राईट, ऍज ऑब्जेक्ट, राईट? अशा प्रकारे हा इम्प्लिमेंट करत असतो आपण. इफ आय सेव्ह दिस, राईट, जर मी याला सेव्ह केला, व्हॉट विल हॅपन, राईट? आय विल गेट अ 3 एरर्स. कशासाठी 3 एरर्स आलेल्या आहेत?
कारण हा जो प्री डिफाईन्ड इंटरफेस आहे डेटाबेस डॉट बॅचेबल, या इंटरफेसमध्ये 3 मेथड्स बनलेल्या असतील, स्टार्ट मेथड, एक्झिक्यूट मेथड आणि फिनिश मेथड. ओके, आता या तिन्ही मेथडचं वेगवेगळं फंक्शन असते. स्टार्ट मेथड काय करणार आहे, आय विल राईट हिअर, राईट, स्टार्ट मेथड काय करणार आहे, कमेंट आउट करून देतो. स्टार्ट मेथड विल pull the data, right, pull the data and divide the data into batches, right, batches मध्ये divide करेल. What does execute method will do? Execute method will get the each batch, get the each batch from start method, right, and perform the data operation on each batch, right? Okay, perfect. त्यानंतर फिनिश मेथड, राईट, व्हॉट डज दिस फिनिश मेथड विल डू? फिनिश, राईट, फिनिश मेथड काय करेल? फिनिश मेथड विल परफॉर्म पोस्ट प्रोसेसिंग ऑपरेशन. परफेक्ट, राईट. ह्या 3 मेथड आहे, राईट. जसा आपण हा इम्प्लिमेंट केला क्लासवर, तसं 3 मेथड क्रिएट करणं जरुरी आहे, राईट. आपण एक वन बाय वन मेथड क्रिएट करून घेऊ, राईट. त्यासाठी मी एक काम करतो, आय विल राईट पब्लिक, राईट, स्टार्ट, पहिले फिनिश मेथड क्रिएट करून टाकू. पब्लिक वॉइड, राईट, इथे लिहिलेलं आहे, राईट, फिनिश, राईट. सो आय विल क्रिएट अ फिनिश मेथड, राईट. त्या मेथडमध्ये, राईट, व्हॉट इज द पॅरामीटर? डेटाबेस डॉट बॅचेबल कॉन्टेक्स्ट. इथे आपल्याला डेटाबेस डॉट बॅचेबल कॉन्टेक्स्ट पास करायचा आहे. माझ्या कर्सलकडे लक्ष द्या. इथला जो आपला पॅरामीटर आहे तो सेम पॅरामीटर इथे घेईल मी, डेटाबेस डॉट बॅचेबल कंटेक्स्ट, context BAC. Perfect. What is this BAC? BAC काय आहे? BAC is nothing but the variable. हा एक variable आहे guys, right? Okay, variable म्हणजे it is actually this is the data type आणि तो डेटा टाईपचा डेटा या BAC मध्ये स्टोअर होणार आहे. ओके, परफेक्ट. एक मेथड क्रिएट केलेली आहे. परफेक्ट, राईट. आय विल क्रिएट दिस एक्झिक्यूट मेथड. एक्झिक्यूट मेथड क्रिएट करेल, राईट. ओके, एक्झिक्यूट मेथड कसं क्रिएट करायचं? सेम एरर काय म्हणते, राईट, डेटाबेस डॉट बॅचेबल एक्झिक्यूट मेथड क्रिएट करा म्हणते आणि इट मेथड मस्ट बी अ वॉइड, राईट. म्हणून मी पब्लिक वॉइड, राईट, डेटाबेस पब्लिक वॉइड एक्झिक्यूट परफेक्ट डेटाबेस डॉट बॅचेबल कंटेक्स्ट, राईट, BAC, कॉमा, इथे आणखी एक पॅरामीटर आहे लिस्ट, तो पण आपल्याला लिहावा लागेल. लिस्ट ऑफ एस ऑब्जेक्ट, राईट. याला मी बॅच डेटा असं म्हणतो, राईट. व्हॉट इज दिस बॅच डेटा? इट इज ऑल्सो अ व्हेरिएबल गाईज. या डेटा टाईपचा हा व्हेरिएबल आहे. आपण पॅरामीटर्स क्रिएट केले. सेव्ह. And the last method that we are going to write is the start method. Now if you observe, ही जी स्टार्ट मेथड आहे ही सिस्टम डॉट इटरेबल राहणार आहे. इटरेबल म्हणजे काय? म्हणजे इट इज अ नॉन वॉइड मेथड. नॉन वॉइड मेथड आहे. नॉन वॉइड मेथड म्हणजे ती काही ना काही रिटर्न करेल. एक काम करू आपण, पब्लिक, राईट, वॉइड स्टार्ट क्रिएट करून घेऊ. परफेक्ट, राईट. बट इथे तर वॉइड नाही लिहिला आहे, इथे सिस्टम डॉट इटरेबल लिहिला आहे. मग आपण काय करू? आपण एक डेटाबेस डॉट क्वेरी लोकेटर हा डेटा टाइप इथे पास केलाय. पब्लिक डेटाबेस डॉट क्वेरी लोकेटर स्टार्ट आणि मी एक पॅरामीटर इथे पाहिजे, तो डेटाबेस डॉट बॅचेबल कंटेक्स्ट पास करतो. परफेक्ट, BAC. ओके, परफेक्ट, राईट. सेव्ह, राईट. सेव्ह होत आहे, सेव्ह झालाय, राईट. सेव्ह झाल्यानंतर एरर आणखी चेंज झालेला आहे. व्हॉट इज द एरर? मिसिंग रिटर्न स्टेटमेंट. As this method is a non-void method, we must write a return, right? Return type इथे द्यावा लागेल. But this method has a database.query locator as a return type, right? म्हणून आपण काय करणार आहे? We will write return, right? Return what? Return database dot get query locator, right? And inside this we can pass the string of the query. इथे आपण string pass करू शकतो query ची. Okay, so this is the batch apex guys.
दिस सिंटॅक्स राईट, हा सिंटॅक्स जो मी आता तुम्हाला लिहून दाखवलेला आहे, हा सिंटॅक्स तुम्ही अशा प्रकारे जर एक्सप्लेन केला इंटरव्ह्यू मध्ये, तर तुमचे म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन्स असिंक्रोनस अपेक्स मधले नाही होतील तुम्हाला. का बरं? दिस इज द वेल रिटन एक्झाम्पल. अशा प्रकारेच तुम्ही एक्सप्लेन करू शकता इंटरव्ह्यूज मध्ये. ओके, आणखी काय विचारू शकते बॅच एपेक्स बद्दल आपल्याला? राईट, बॅच एपेक्स बद्दल आपल्याला एका स्पेसिफिक बॅचची साईज किती असते डिफॉल्ट ते विचारू शकते. सो काही आपल्याला काही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. राईट, एक बॅच साईज म्हणजे एका बॅच मध्ये किती रेकॉर्ड्स राहू शकतात? 200 रेकॉर्ड्स. राईट, मॅक्झिमम रेकॉर्ड्स इन वन सिंगल बॅच कॅन बी 200. राईट, त्यानंतर अशा किती बॅचेस ऍट अ टाइम पॅरलली एक्झिक्यूट होऊ शकतात? पॅरलली, राईट, वी कॅन एक्झिक्यूट 5 बॅचेस. 5 बॅचेस आपण पॅरलली एक्झिक्यूट करू शकतो. राईट, ओके, परफेक्ट. राईट, अशा 24 आवर्स मध्ये किती बॅचेस एक्झिक्यूट होऊ शकतात? राईट, 24 आवर्स मध्ये, राईट, 250K बॅचेस एक्झिक्यूट होत असतात बाय डिफॉल्ट. राईट, ऑर राईट, वॉट एव्हर लायसन्स, जेवढे काही लायसन्स असतील आपल्याकडे, मल्टिप्लाइड बाय 2. राईट, एवढ्या बॅचेस एक्झिक्यूट होऊ शकतात. ओके, राईट, बाय डिफॉल्ट जर कोणी विचारलं तर 250K लक्षात ठेवायचं. म्हणजे टोटल नंबर ऑफ रेकॉर्ड्स जे आपण बॅच अपेक्सने प्रोसेस करू शकतो ते आहे जवळपास 250K मल्टिप्लाइड बाय 200. 250K multiplied by 200, which is nothing but the 5 CR, right? Or 5 million. Okay, right? So this is actually batch apex, right guys? एवढं तुम्ही लक्षात घ्यायचं batch apex बद्दल. हेच क्वेश्चन होणार आहे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये. सो आय होप यू लाईक द व्हिडिओ. अशाच व्हिडिओसाठी आपल्या या सेल्सफोर्स ऍडमिन आणि डेव्हलपमेंटच्या रिव्हिजनच्या व्हिडिओजला सबस्क्राईब करा. राईट, चॅनलला सबस्क्राईब करा. रोज तुम्हाला एक व्हिडिओ नवीन नवीन जो तुम्ही रिवाइज कराल सेल्सफोर्सच्या कॉन्सेप्ट पैकी, तो मी घेऊन येणार आहे. सो थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.